मुलं मुली आपल्याला सापडतात, पुन्हा सापडतात. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की 10% मुलांना आम्ही शोधत नाही. तर नक्कीच एक एक शेवटी काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत. त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात. आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत असं सूचना दिलेल्या आहेत. मोठं रॅकेट याचं चालतं आणि रॅकेटवरती सरकारचा अंकुश नाही आहे. सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केल्यावरती पटलावरती आल्यावरती मंत्री उपस्थित नसतात असं देखील राज ठाकरेंनी त्यावर म्हटलं. नाही, असं घडलेलं नाही. सभागृहामध्ये या विषयासंदर्भात ज्या ज्या वेळेला प्रश्न उपस्थित झाले किंवा लक्षवेधी किंवा जे काही सभागृहाचे आयुध आहेत त्या आयुधानुसार ज्या ज्या वेळेस हा विषय सभागृहामध्ये आलेला आहे त्या वेळेस गृहराज्यमंत्री म्हणून आम्ही ज्याच्यावर आम्हाला जबाबदारी दिली असते त्यावेळेस पंकज भुयार साहेब आहेत आणि मुख्यमंत्री महोदय तर असतातच. त्यामुळे असं कधी घडलेलं नाही. त्यांनी असं देखील म्हणले केंद्राशी संगनमत करून काहीतरी याच्यावरती ठोस उपाययोजना केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत, त्याच्यामुळे लवकर पर्याय काढला जाईल, उपाययोजना केली जातील असं. ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदय ह्यावरती लक्ष ठेवून आहेत. ह्यावरती त्यांनी ज्या कारवाई आजपर्यंत केल्या आहेत मी त्याच आकडेवारीनुसार मी सांगितलेलं आहे. ही अधिकृत आकडेवारीच आहे. काय होतंय मिसिंग आपली जे पोर्टल आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्यावरती जेव्हा मुलं हरवतात तेव्हा त्यांची माहिती दिली जाते, पण तेव्हा ती सापडतात ते अपडेट होत नाही. तर ते देखील आपण अपडेट करायला तर सुरुवात करणार आहोत. मागील अधिवेशनामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सूचना केलेल्या आहेत. आणि जर का आपण आकडेवारी पाहिली तर जवळपास 90-95% जास्त मुलं ही सापडून येतात. त्यामुळे नक्कीच विषय गंभीर आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्यामध्ये उपाययोजना ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत राबवलेल्या आहेत आणि त्याचा चांगला इफेक्ट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रेशीमबाग इथे संघाचा बौद्धिक वर्ग आहे, काही निमंत्रण आलंय? नाही, मला वाटतं गेली 3 वर्ष नागपूर अधिवेशनाच्या वेळेस एक दिवस आम्ही इथे रेशीमबाग इथे आम्ही जातो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवण्यासाठी जो उठाव केला, शेवटी ते हिंदुत्ववादी विचाराने आम्ही तो उठाव केला. आणि RSS आणि शिवसेना हा शेवटी हिंदुत्वाचा भारत देशामध्ये कदाचित जगामध्ये हिंदुत्ववादी विचाराची असलेल्या ह्या प्रबळ संघटना आहेत आणि त्यामुळे एक विचाराच्या व्यासपीठावर येणं काही चुकीचं नाही. धन्यवाद. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम बोलत होते. आपण बोलूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये लहान मुलं पळवली जात आहेत आणि यावर आता विधिमंडळामध्ये चर्चा व्हावी असं पत्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलंय. लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंनी हे लक्ष वेधलेलं आहे. यावर सरकार नक्की काय कारवाई करतं आहे असाही सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. तर वेळ पडल्यास भीक मागणाऱ्या मुलांची DNA टेस्ट करावी असंही राज ठाकरेंनी म्हटलं. राज्यात लहान मुलं पळवण्याचं ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. NCRBच्या आकडेवारीनुसार प्रमाण 2021 ते 2024च्या काळात 30% वाढलंय. लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या. या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत. यावर सरकार नक्की काय कारवाई करेल हे समजत नाही. केसेस दाखल होतात, मुलं परत शोधली जातात, कुटुंबियांकडे सुखरूप पाठवली जातात अशी उत्तरं राज्याला नकोय. NCRBचे जे आकडे सांगत आहेत ते आकडे म्हणजे पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्यात त्याचा तपशील सांगितला जातो. अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? समजा मुलं पुन्हा सोडून आणली तरी त्या काळात मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याचं काय? मुळात मुलं पळवून देणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि इतक्या राजरोसपणे काम कशी करते? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही का? रस्त्यावर बस स्टँडवर जी मुलं बघतो ती कोण आहेत? सोबतची माणसं त्यांचे खरेच आईवडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी DNA टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे वाटत नाहीत का? राज्यात लहान मुलं जमिनी पळवल्या जात आहेत. यावर विधिमंडळामध्ये चर्चा व्हावी. त्यावर एकमुखानं काही पावलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधकांना वाटत नाही का? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर चर्चा होईल अशी अपेक्षा करणं अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारनं हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतीगट तयार करायला हवा. पण सध्या वंदे मातरमवर चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून काहीतरी ठोस कृती करावी ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय.
तुटेपर्यंत ताणलं गेलंय आणि आता थांबलं पाहिजे असं औपचारिक गप्पांमध्ये अजित पवार म्हणाले. दरम्यान सामंत, तटकरे आणि गोगावले यांच्याशी माझी चर्चा झाल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय आणि आदिती तटकरे यांच्याशीही माझं बोलणं झालंय. लवकरच निर्णय घेणार असंही अजितदादा म्हणाले. दरम्यान अजितदादांनी एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही सुद्धा 2 पावलं पुढे टाकू. आम्हाला सुद्धा वादविवाद करण्याची हौस नाहीये असं यावर भरत गोगावलेंनी म्हटलंय. रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात आणि त्या वादासंदर्भात भरत गोगावलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील हे तुम्हाला आम्ही सांगतो. कारण काय आलंय, आम्हालाही हौस नाही आहे की वादविवाद करून राजकारण करायचं, संघर्ष करून, परंतु प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. वस्तुस्थिती काय आणि परिस्थिती काय त्याच्या अनुषंगाने चालावं. चल. परंतु अशाच पद्धतीचा दगाफटका जर पुढच्या निवडणुकीमध्ये झाला आताच सदस्य होऊन तर काय तब की बात तब, जेव्हा किंवा तेव्हा बघू आपण. पण जर दादाने जर विचार करत असतील तर चांगली बाब आहे. आम्हालाही काय हौस नाही आहे वाद करत हे करायचं, परंतु दादानी त्यांची पण जी मंडळी आहेत त्यांनाही कल्पना द्यावी, त्यांनाही सांगावं. चुकीचं आणि खोटं नाटं जे काय व्हिडिओ दाखवण्याचं काम किंवा हे जे काय चाललेलं आहे हे पण कुठंतरी आता आम्हाला शोधणं गरजेचं वाटतंय. कारण आरोप प्रत्यारोप हे होतं ठीक आहे, परंतु बदनामी एखाद्याची जाणून बुजून करणं की त्याच्यामध्ये काय तथ्य नसताना हे पण थोडंसं वरिष्ठांनी त्याचा शोध घ्यावा असं आम्हाला वाटतंय.